नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तू अनोखी मी सोबती मालिकेत आता एकामागून एक असे जबरदस्त ट्विस्ट येत आहेत की प्रेक्षकांनी उत्सुकता शिगेला पोचली आहे. आजच्या भागात अर्पिताच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जी तिच्या श्रद्धेनीच नाही तर तिच्या अस्तित्वाचीही परीक्षा घेणार आहे. घरात नुकतीच मोठी पूजा पार पडलेली असते. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि घरातील मोठी माणसं अर्पिताचं भरभरून कौतुक करत असतात. अर्पिता घरात आल्यापासून घरात सकारात्मक बदल झाले आहेत असं सगळ्यांनाच मत असतं, पण नीलांबरी आणि रेणुकाला हे अजिबात सहन होत नाही. त्यांच्या मनातला मस्त आता धोकादायक वळण घेतो. त्याच वेळी समीरची खास मैत्रीण घरात येते. ती समीरसाठी त्याचा आवडता पदार्थ घेऊन आलेली असते आणि समीरसोबत खूप जवळीक दाखवते. हे पाहून अर्पिताच्या मनात शंकेची ठिणगी पडते. समीर आणि त्या मुलीमधलं नातं नेमकं काय आहे हा प्रश्न अर्पिताला सतावू लागतो. दुसरीकडे निचिकेत एका मुलीला खोटी कहाणी सांगून तिच्याकडून पैसे घेतो. तो खरंच अडचणीत आहे की पुन्हा एखादा नवा डाव खेळतो हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. पण खरा धमाका तेव्हा होतो जेव्हा आजीबाई अर्पितासमोर कठीण अट ठेवतात. त्या सांगतात की जर अर्पिताला या घराची खरी सून म्हणून मान मिळवायचा असेल तर तिला पहाटे देवासमोर बसून अखंड जप करावा लागेल. हे एकदाच सगळेच थक्क होतात. समीर अर्पिताची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो, पण आजीबाई आपल्या निर्णयावर ठाम असतात आणि याच संधीचा फायदा घेत नीलांबरी आणि रेणुका एक नीच कट रचतात. त्या रातोरात देवाघरातील बाप्पाची मूर्तीच गायब करतात. दुसऱ्या दिवशी अर्पिता श्रद्धेने देवाघरात येते, पण समोर रिकामी जागा पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. एका क्षणासाठी तिला वाटतं की आता ती हरली, पण अचानक तिला आईने दिलेली छोटी सोन्याची बाप्पाची मूर्ती आठवते. अर्पिता ती मूर्ती आणते आणि पूर्ण विश्वासाने जप सुरू करते. तिची भक्ती पाहून सगळ्यांनाच डोळ्यात पाणी येतं, पण शेवटी असा ट्विस्ट येतो जो सगळ्यांनाच हादरवून टाकणार आहे. नीलांबरी आणि रेणुका आपला कट यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करत असतात, पण त्यांना कल्पनाही नसते की आजीबाई त्यांच्या मागे उभे आहेत आणि त्यांनी सगळं ऐकलंय. आता आजीबाई नीलांबरीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार का? तिला घराबाहेर काढणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, अर्पिता ही परीक्षा यशस्वी पूर्ण करणार का? हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. तुम्हाला काय वाटतं? अर्पिताचा विजय होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.